नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्राचीन भारतीय भौगोलिक विचारवंत यांच्याविषयीचा पहिला व्हिडिओ आपण आज पाहणार आहोत. मागच्या डेव्हलपमेंट ऑफ जॉग्राफिकल थॉट यामध्ये मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण ग्रीक विचारवंताविषयी आपण माहिती बघितली. तर आता डेव्हलपमेंट ऑफ जॉग्राफिकल थॉट यामध्ये तिसरा व्हिडिओ जो आहे हा व्हिडिओ भारतीय भौगोलिक विचारधाराचा विकास म्हणजेच प्राचीन भारतीय भौगोलिक विचारधाराचा विकास याविषयी आपण क्रमाने आता 3 व्हिडिओ करणार आहोत. त्यातला हा पहिला भाग. यामध्ये प्रामुख्याने 4000 ते इसवी सन 800 पर्यंत गणला जातो. मग याचं काय कारण आहे? इसवी सन 800 पर्यंत कालखंड घेण्याचं काय कारण आहे? तर याचं प्रमुख कारण असं आहे की नवीन पुराणं जी आहेत ती इसवी सन 200 ते 8व्या शतकापर्यंत लिहिली गेली, म्हणून हा कालखंड 4000 ते इसवी सन 800 पर्यंत गणला जातो. त्याचबरोबर भारतीय संस्कृतीचा विकास हा जागतिक पातळीवर अत्यंत प्राचीन मानला जातो, कारण भारतीय संस्कृती जी आहे ती संस्कृती प्राचीन संस्कृती आहे आणि प्राचीन संस्कृतीमध्ये प्रामुख्याने ज्या वेळेला जगामध्ये कुठल्याही भागामध्ये विकास मोठ्या प्रमाणात झालेला नव्हता त्यावेळेला भारतीय संस्कृती जी आहे प्राचीन भारतीय संस्कृती जी आहे ती प्राचीन भारतीय संस्कृती विकासाच्या उच्च टोकावर होती हे आपल्याला दिसून येतं. आणि असं असलं तरी प्राचीन भौगोलिक संकल्पना एकत्रित करणारा असा स्पष्ट असा एकही ग्रंथ आपल्याकडे उपलब्ध नाही. मग हे विचार आपण कशामधून पाहायचे किंवा हे सगळं आपण कशामधून बघितलेलं आहे? तर भारतीय वेद, पुराणे, तत्वज्ञान, रामायण, महाभारत, महाकाव्य, बौद्ध आणि जैन धर्मीय वाङ्मय साहित्य इत्यादी घटकाच्या माध्यमातून भौगोलिक ज्ञानाची ही उगमस्थाने आपण मानतो. यामध्ये आता प्रामुख्याने कशाचा विचार केलेला आहे? तर प्रामुख्याने प्राचीन भारतीय विचारवंतांनी नद्या, पर्वत, प्राणी, वृक्ष, भारताची प्राकृतिक रचना, खगोलशास्त्रामध्ये सूर्य, चंद्र, तारे, नक्षत्र, ग्रहणे, भरती ओटी काय, दिवस रात्र, कालमापन इत्यादी घटकाची माहिती मिळवलेली आहे. त्याचबरोबर हवामानशास्त्र असेल, सामाजिक भूगोल असेल, कृषी भूगोल असेल, म्हणजे तत्कालीन ग्रंथाच्या माध्यमातून अनेक प्रकारची माहिती उपलब्ध होताना आपल्याला दिसून येते. यामधला जो पहिला कालखंड आहे तो कालखंड आहे तो म्हणजे सिंधू संस्कृतीचा कालखंड. या कालखंडाचा जो कालावधी आहे हा कधीचा आहे? इसवी सन पूर्व 4000 ते इसवी सन पूर्व 1500 हा जो कालखंड आहे हा कालखंड सिंधू संस्कृतीचा कालखंड म्हणून आपण ओळखतो. परंतु असं असलं तरी या काळातील एकही ग्रंथ आज आपल्याकडे उपलब्ध नाही. त्याचबरोबर आता मग याची माहिती आपण कशी घेतो? तर याची माहिती जी आहे ते त्या काळामध्ये गाडले गेलेले जे शहर आहे त्याच्या उत्खननातून जी भग्नावशेष आपल्याला उपलब्ध झाले त्या माध्यमातून आपल्याला ही माहिती उपलब्ध होते किंवा ती माहिती मिळते. आता सिंधू संस्कृतीच्या कालखंडामध्ये जी काही शहर निर्माण झालेली होती त्यामध्ये मोहनजोदडो असेल, कालिबंगन असेल, ही जी शहरं होती ही शहरं अत्यंत विकसित शहरं होती, ज्या शहरामध्ये रस्ते एकमेकाला काटकोनामध्ये मिळणारे होते. त्याचबरोबर म्हणजे एकंदरीत विचार करता सुनियोजित नागरी संस्कृती आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर या लोकांचा विदेशाशी व्यापार होता. हे लोक गहू, तांदूळ, कापूस इत्यादी उत्पादन घेत होते. वस्त्र निर्मिती, मूर्ती कला यांना अवगत होती, कारण त्यांच्या उत्खननामध्ये आपल्याला मूर्ती सापडलेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे आता पहा या जर चित्रामध्ये जर आपण पाहिलं तर त्या कालखंडामधली मूर्तिकला आहे आणि या उत्खननामध्ये इथं सांगाडा सापडतोय, त्याच्याबरोबर काही वस्तू सापडलेल्या आहेत. हे सगळं जर आपण विचारात घेतलं तर आपल्याला हे जाणून येतं की या संस्कृतीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विकास झालेला आणि त्या विकासाच्या माध्यमातून आपल्याला त्या कालखंडाची माहिती उपलब्ध होते. त्याच्यानंतर दुसरा जो कालखंड आहे तो म्हणजे वैदिक कालखंड. तर वैदिक कालखंडामध्ये प्रामुख्याने हा कालखंड कसा गणला जातो? तर इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1000 हा कालखंड मानला जातो. मग या कालखंडामध्ये प्रामुख्याने ऋग्वेद,
यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद हे जे 4 वेद आहेत, या वेदांची निर्मिती झाली आणि या वेदाच्या निर्मितीच्या माध्यमातून या वेदामध्ये जे काही ऋचा आहेत, वेदामध्ये जे ओव्या आहेत त्यांना आपण काय म्हणतो, ऋचा म्हणतो. या ऋचाच्या माध्यमातून स्थळांची माहिती मिळते, नद्यांची माहिती उपलब्ध होते. त्याचबरोबर या कालखंडातील लोकांना, वैदिक कालखंडातील लोकांना ज्योतिर्विज्ञान बद्दल माहिती होती, प्राकृतिक भूगोलाबद्दल माहिती होती, आर्थिक भूगोलाबद्दल माहिती होती आणि या लोकांचं तत्कालीन तत्वज्ञानामध्ये सामाजिक भूगोलाचं ही चांगलं ज्ञान उपलब्ध असलेलं आपल्याला दिसून येतं. त्याचबरोबर या वैदिक कालखंडाचे 2 कालखंड आपण करतो. त्याच्यामधला पहिला जो कालखंड आहे तो म्हणजे संहिता कालखंड. हा कालखंड इसवी सन पूर्व 2500 ते इसवी सन पूर्व 1500 हा कालखंड गणला जातो आणि यामध्ये 4 वेद, ब्राह्मण ग्रंथ इत्यादीची माहिती उपलब्ध होते. 4 वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद याची माहिती उपलब्ध होते. त्याच्यानंतरचा काळ आहे तो म्हणजे उपनिषद कालखंड. आणि उपनिषदाचा जो कालखंड आहे हा कालखंड म्हणजे 1500 ते इसवी सन पूर्व 600. याच्यामध्ये 108 उपनिषद आहेत. त्याच्यापैकी तुम्हाला मला माहित असलेली एक उपनिषदाची तुम्हाला नावं सांगतो. ईश, केन, कठ, मुंडक, मांडोक्य, छांदोक्य, ऐतिर्य, तैतिर्य, ब्रह्मराण्यक, कौशितकी आणि प्रश्न. ही अशा प्रकारची 108 उपनिषद आहेत. त्याचबरोबर उपनिषदाच्या माध्यमातून विश्वाची उत्पत्ती, पृथ्वीचं परिभ्रमण, दिवस रात्र कालावधी, चंद्रकला, सागरी लाटांची निर्मिती, पर्जन्यवृष्टी, हिमवृष्टी, वारे, सरोवर, नद्या, मैदानी प्रदेश, सागर किनारा, दुभते पशु, शेती अवजारे, वाहतूक साधने, मानवी आर्थिक क्रिया अशा अनेक घटकांची माहिती या उपनिषदांच्या माध्यमातून आपल्याला होते. त्याच्यानंतरचा जो कालखंड येतो तो म्हणजे रामायण व महाभारत काळ. हा जो कालखंड आहे तो इसवी सन पूर्व 1600 ते इसवी सन पूर्व 600 मानला जातो. याच्यामध्ये पहिला कालखंड आहे तो म्हणजे रामायण. आता रामायणात पहिला रामायण लिहिणारा जो वाल्मिकी रामायण, या रामायणाला धरूनच अनेक रामायण लिहिली गेली आणि या रामायणामध्ये जे काही भौगोलिक ज्ञान आहे हे सखोल आपल्याला असलेलं जाणवतं. रामायण काळामध्ये भरत वर्षामध्ये अनेक लहान लहान राज्य होती. शेजारील राष्ट्राचा उदाहरणार्थ श्रीलंकेचा उल्लेख मिळतो यामध्ये, कारण श्रीलंकेला रावण राहायचा. त्याचबरोबर हिमालय पर्वताची माहिती मिळते. ज्या वेळेला लक्ष्मणाला शक्तिबाण लागतो त्यावेळेला हनुमान हा हिमालयातून जाऊन औषधी घेऊन येतो. म्हणजे एकंदरीत औषधीचा उल्लेख म्हणजे अनेक प्रकारची माहिती आपल्याला रामायणातून उपलब्ध होते. म्हणजे रामायणामध्ये प्राकृतिक माहिती मिळते, सामाजिक माहिती मिळते, राजकीय घटकांची माहिती आपल्याला या रामायण कालखंडातून म्हणजे रामायण महाकाव्यातून आपल्याला मिळते. रामायणानंतर महाभारत या महाकाव्याची निर्मिती झाली. यामध्ये एका खंडाचंच नाव आहे भूमिपर्व. यामध्ये भौगोलिक ज्ञानाचा उल्लेख अधिक मोठ्या प्रमाणात आढळतो. विविध ठिकाणे, पर्वत, नद्या, वनस्पती, प्राणी या संबंधीची माहिती मिळते आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे महाभारतामध्ये पृथ्वी ही गोलाकार असल्याचं त्या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे. यानंतरचा जो कालखंड आहे तो म्हणजे पौराणिक कालखंड. आता पौराणिक कालखंड हा जो कालखंड आहे तो इसवी सन पूर्व 1000 ते इसवी सन पूर्व 300 हा कालखंड गणला जातो. या पौराणिक कालखंडामध्ये प्रामुख्याने जे 18 पुराण आहेत या पुराणाचा यामध्ये उल्लेख केला जातो. यामध्ये पुराण या शब्दाचा जो अर्थ आहे तो म्हणजे पुराण म्हणजे प्राचीन. आपल्या इकडे म्हणत नाही का आपण सहज एक आपल्याकडे म्हणा आहे पुराणातली वांगे पुराणातच, म्हणजे पुराण म्हणजे प्राचीन गोष्टी. तर या प्राचीन गोष्टीमध्ये म्हणजे पुराण जे आहेत प्राचीन आहेत आणि वेद महाकाव्यानंतर पुराण लिहिली गेली आहेत. त्याच नंतर यामध्ये हिंदू धर्माच्या पौराणिक कथा, तत्वज्ञान, इतिहास, भूगोल, न्यायशास्त्र इत्यादीची माहिती आपल्याला या पुराणातून उपलब्ध होते. त्याचबरोबर कौटिल्याचं अर्थशास्त्र, मनुस्मृती, याज्ञवल्क स्मृती इत्यादीचं लेखन झालेलं आपल्याला दिसून येतं. यामध्ये या सर्व ग्रंथाच्या माध्यमातून भूमिखंडे, महासागर, पर्वत श्रेण्या, प्राचीन नद्या, प्रमुख प्रदेश, राज्य, लोकसंख्या, शहरे, प्राकृतिक भूगोल, मानवी भूगोल इत्यादीची माहिती आपल्याला विस्ताराने उपलब्ध होताना दिसून येते. यामध्ये ही 18 जरी पुराण असतील तरी यामध्ये ब्रह्मपुराण, मत्स्यपुराण, ब्रह्मांड पुराण, वायू पुराण ही भौगोलिक दृष्टीने महत्वाची पुराणे आहेत. या कालखंडामध्ये आर्यभट्ट, वराही मिहिर, ब्रह्मगुप्त या तज्ञांनी खगोलशास्त्राचा अभ्यास मोठ्या प्रमाणामध्ये केलेला आपल्याला दिसून येतो. या पुराणामध्ये जे 18 पुराण आहेत या 18 पुराणामध्ये अग्नी,
ब्रह्मा, भागवत, ब्रह्मानंद, गरुडा, त्याचबरोबर लिंगा, पद्मा, कूर्म, मत्स्य, नारदा, मार्कंडेय, शिवा, स्कंद, वामन, वराह, वायू, विष्णू, अशा प्रकारची ही जी 18 पुराण आहेत, या 18 पुराणांचा आपण अभ्यास करतो. त्यानंतरचा जो कालखंड आहे, 5वा कालखंड, प्राचीन भारतीय भौगोलिक विचारांचा जो कालखंड आपण विचारात घेतला, तर तो म्हणजे बौद्ध व जैन काळ. मग हा जो कालखंड आहे तो इसवी सन पूर्व 623 ते इसवी सन पूर्व 200 हा कालखंड आपण मानतो. या कालखंडामध्ये महात्मा गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर यांच्या काळात जे काही ग्रंथ लिहिले गेले त्या कालखंडाला आपण बौद्ध व जैन कालखंड असं आपण म्हणतो. या कालखंडामध्ये धर्मपद, त्रिपिटके, जातक कथा, कंजूर, तंजूर, जैन आगम इत्यादी प्रसिद्ध ग्रंथ आहेत. त्याच्यामध्ये बौद्ध धर्मग्रंथामध्ये त्रिपिटक आहेत. आता त्रिपिटकामध्ये सुक्त पिटक, विनय पिटक, अभिधम्म पिटक हे 3 पिटक आहेत. हे 3 ग्रंथ आहेत प्रामुख्याने त्रिपिटकामध्ये. आणि जातक कथा आहेत. या जातक कथाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारची जंगलातील वर्णन आहेत, नदीची वर्णन आहेत, पशु पक्ष्यांची वर्णन आहेत आणि त्याचबरोबर कंजूर, तंजूर, जैन आगम या ग्रंथाच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला भौगोलिक वर्णन पाहायला मिळतात. त्याच जैन साहित्यामध्ये भूगोलाची सविस्तर माहिती मिळते. यामध्ये सूर्य प्रज्ञापती, दिवसागर, पणती हे सर्वात प्राचीन ग्रंथ असलेले आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर आता 6वा जो कालखंड आहे तो म्हणजे सम्राट अशोकाचा कालखंड, त्याला आपण गुप्त काळ असंही म्हणतो. हा जो कालखंड आहे हा कालखंड इसवी सन पूर्व 304 ते इसवी सन पूर्व 232 हा कालखंड आहे. या कालखंडामध्ये सम्राट अशोक गुप्त काळातील भौगोलिक ज्ञानाची माहिती तत्कालीन राजाचे जे शिलालेख होते, ताम्रपट होते, यावरून आपल्याला मिळते. आणि भारत सरकारच्या पुराणवस्तू संशोधन विभागाने बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये जे काही खोदकाम केलेलं आहे वेगवेगळ्या ठिकाणी, तर उदाहरणार्थ सांची, गया, सारनाथ या ठिकाणी त्यांचे प्राचीन अवशेष मिळालेले आहेत. आणि या अवशेषाच्या माध्यमातून शहरी भूगोल, वाणिज्य भूगोल या संबंधीची माहिती आपल्याला उपलब्ध होते. आता हे सारनाथचा स्तंभ आहे, ही माहिती आपल्याला उपलब्ध होते. म्हणजे अनेक गोष्टी ज्या आहेत, नालंदा असेल, तक्षशिला असेल, ही विद्यापीठ त्या कालखंडातील ही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. या व्हिडिओसाठी आपण या सगळ्या ग्रंथाचा आपण वापर केलेला आहे. त्याचबरोबर जे चित्र घेतलेले आहेत, जे काही पिक्चर्स घेतलेले आहेत ते वेगवेगळ्या वेबसाईटवरून घेतलेले आहेत, त्या सगळ्यांचे मी धन्यवाद मानतो. तर विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडेल अशी मी अपेक्षा करतो. धन्यवाद.